कॅगने दिलेल्या अहवालानुसार जालना जिल्ह्यातील 4 वसतिगृह बोगस आढळून आलेली आहे। लाखो रुपयांचं अनुदान या वसतिगृहाने उचलल्याचा धक्कादायक प्रकार खरतर समोर आलेला होता। त्यानंतर आज आता 4ही वसतिगृहांचा सविस्तर अहवाल जो आहे तो समाज कल्याण आयुक्त पुणे यांच्याकडून मागवण्यात आलेला आहे। सध्या मी जालना जिल्हा परिषदेच्या समोर उभा आहे आणि आपण जर पाहिलं तर जालना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून आज बोगस असलेल्या 4ही वसतिगृहांचा अहवाल जो आहे तो समाज कल्याण आयुक्त कार्यालय पुणे यांना पाठविण्यात येणार आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं तर 3 वर्षांमध्ये या वसतिगृहांना किती अनुदान देण्यात आलं, ज्यामध्ये वसतिगृहातील विद्यार्थ्यांची संख्या, मूलभूत सोयी सुविधा आणि एकूण देण्यात आलेलं अनुदान याची वस्तुनिष्ठ माहिती जी आहे ती खरतर पुण्यावरून मागवण्यात आलेली आहे। त्यामुळे आजच हा अहवाल जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं तर मागील वर्षभरापूर्वीच समाज कल्याण विभागाकडून या वसतिगृहांची मान्यता रद्द करण्यात आलेली होती, परंतु त्यापूर्वी त्या कालावधीमध्ये या वसतिगृहांना नेमकं किती अनुदान देण्यात आलं हे आता अहवालामधून स्पष्ट होणार आहे। एकूणच जालना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर जो अहवाल आता समाज कल्याण विभागाकडून समाज कल्याण कार्यालय पुणे यांना प्राप्त होणार आहे, त्या अहवालातून नेमकी काय माहिती येते, या वसतिगृह चालकांनी किती अनुदान उचललं हे देखील आता समोर येणार आहे। त्यामुळे आता यांच्यावरती काय कारवाई होते ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना।